राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पाऊस. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट, तर मुंबईमध्ये सुद्धा हलक्या सरी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज. सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाची हजेरी. अवकाळी पावसानं आंबा, काजू बागायतदार चिंतेत, तर कोकण किनारपट्टीवर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता. येवला तालुक्यातल्या उत्तर पूर्व भागाला पाणी टंचाईच्या झळा. राजापूर, सोमठाण, जोश, हडप, सावरगाव, जायदरे, लहबीत, भुलेगाव, आहेरवाडी, वाघाळे, रहाडी, पांजरवाडी या 10 गावांमध्ये पाणी टंचाई. तातडीनं आता टँकर सुरू करण्याची मागणी. वाशिम शहरामध्ये 9 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा. खासगी टँकरनं पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ. एक टँकर पाण्यासाठी 700 ते 800 रुपयांचा दर. कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणी पुरवठा खंडित. स्टेशनला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन महापालिकेकडून बंद. 4,41 लाख पाणीपट्टी थकवल्यामुळे आता महापालिकेची कारवाई. मशिदीतील स्फोटामुळे अर्धमसला या गावातील यात्रा रद्द. अर्धमसला गावातील परिस्थिती पाहता यात्रेला खंड. कोल्हापूरच्या पट्टण कडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता. पट्टण कडोलीतील अनधिकृतरित्या शिवपुतळा उभारण्यात आलाय. परवानगी न घेतल्यामुळे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं विरोध केला होता. सध्या महाराजांच्या पुतळ्याची देखभाल ग्रामपंचायत करणार. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती. पालघरमध्ये मनसे नेते अविनाश जाधवांच्या बॅनरवरील फोटोला काळं फासलं. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवर काळं. पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासल्याची माहिती. जालना तालुक्यातील हिवरा रोशनगाव या गावामध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग. तर अज्ञातानं खोडसाळपणा केल्यानं आग लावल्याचा संशय. आगीमध्ये शेतकरी राधाकिसन जाधव या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयांचं नुकसान. पुण्यामध्ये अवैधरित्या सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई. तर हुक्का पार्लर चालवणाऱ्या 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात महिलेला लुटणाऱ्या भोंदू बाबाला हडपसर पोलिसांकडून अटक. 3.5 लाखांचे दागिने त्याच्याकडनं हस्तगत. गुन्हाही दाखल. नंदुरबारच्या धडगाव न्यायालयामध्ये वकिलावर हल्ल्याप्रकरणी वकील संघाचं कामबंद आंदोलन. वकील आपसिंग वाळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अद्याप अटक न झाल्यामुळे कामबंद आंदोलन. अटक होईपर्यंत न्यायालयाचं कामकाज चालू न देण्याचा इशारा. चाळीसगावच्या पाटणादेवी रोडवरील टवाळखोरांचा अड्डा उद्ध्वस्त. महिलांची छेडछाड आणि जुगार अड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त. चाळीसगाव नगर परिषदेकडून आता अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. सांगलीच्या मिरजेत भर दिवसा बुरखाधारी महिलांकडून चोरी. महिलेकडून सराफ दुकानामध्ये दागिन्यांवर डल्ला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या दिंडोरीतील वणी गावामध्ये कालव्यात पडून 8 वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त. लातूरच्या देवणी कोल्ड्रिंक्सचं आमिष दाखवून मुलीचा विनयभंग. व्हिडिओ दाखवून मुलीशी अश्लील चाळे. 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजात पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. स्वतःचा स्विफ्ट गाडीमध्ये मृतदेह आढळला. तर ज्ञानेश्वर म्हस्के असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांची पिल्लं संरक्षित. तर जवळपास 90 कासवांची पिल्लं समुद्रात विसावली. हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ. विविध पक्षांकडून तलावातील पाण्याचा आधार. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा पुणे महापालिकेची करभरणा केंद्र सुरू राहणार. नागरी सुविधा केंद्रांवर सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत कर भरता येणार. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली विकसित. त्यामुळे आता नागरिकांना खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार. पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्ड्यांचं वाढतं प्रमाण पाहता उपाययोजना. आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा. यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे निदर्शनं. तर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार. मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक. बदलापूरच्या आदर्श शाळेतील ऑक्सिजन प्लांट हलवण्याची मागणी. आदर्श विद्याप्रसारक संस्थेचं बदलापूर पालिकेला पत्र. 3 वर्षांपासून वापरात नसलेला ऑक्सिजन प्लांट वापराविनाच पडल्याची तक्रार. सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिराला मासिक 50,000 रुपये द्या. किल्ले सिंधुदुर्गवरील मंदिर संवर्धन प्रस्ताव देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे महसूल सचिवांना आदेश. जळगावच्या मुक्ताईनगर पोलिसांची वार्षिक तपासणी. तर नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक विषयांवर कायदेविषयक परीक्षा घेण्यात आली.
जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतीमालाची गुढी उभारून केला सरकारचा निषेध. मालाड पूर्वमध्ये शिवशाही मित्र मंडळ आणि शिवाई महिला मंडळाकडून आता गुढीपाडवा उत्सवाचं आयोजन. तर आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते गुढी उभारत उत्सव साजरा. साताऱ्यातील शिखर शिंगणापूरमधील शंभू महादेवाच्या यात्रेला प्रारंभ. यात्रेतील मुख्य आकर्षण असणाऱ्या कावडची उभारणी बारामतीत. पारंपरिक वाद्यात गावातनं ग्रामप्रदक्षिणा. पुण्याच्या पिंगोरीमध्ये आढी पूजन आणि पंचांग वाचन संपन्न. ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाऊस आणि पिकं पाण्याचा वार्षिक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला. पंढरपूरच्या उपरीत गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पाडवा वाचनाचा कार्यक्रम संपन्न. पाडवा वाचनासाठी वृद्धांसह तरुणांची इथे मोठी गर्दी. पुण्यातील करंदी गावामध्ये पाडवा वाचन संपन्न. पाऊस समाधानकारक राहणार तसंच महागाई वाढण्याचं सुद्धा भाकीत यातनं व्यक्त. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये जय मल्हार अक्षराचं सुवर्णदान. तर गुढीपाडवा निमित्त एका भक्ताकडून 17,51,000 रुपये किमतीचे सुवर्णदान. पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह. तर गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी विविध रंगीबिरंगी देशी विदेशी फुलांचा वापर करत 2 टन या ठिकाणी फुलांची सजावट. गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी देवीची विशेष शिवकालीन अलंकार महापूजा. मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली. पाडव्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी. गुढीपाडव्यानिमित्त अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. नववर्ष सुख समृद्धीचं जावो. भाविकांकडून अंबा मातेला साकडं. तर अंबादेवी मंदिरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग. मंदिर परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त. बीड जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात. तर मच्छिंद्रनाथ संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आता भाविकांना मिळणार बुंदी लाडूचा प्रसाद. विश्वस्तांच्या पुढाकारानं आजपासून प्रसाद सेवा सुरू. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आजपासून वासंती नवरात्रोत्सवाला सुरुवात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिराच्या जवळच कळसाजवळ ध्वज लावत उत्सवाला सुरुवात. रत्नागिरीमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची भव्य दिव्य शोभायात्रा. मांगल्याचं प्रतीक असलेली गुढी घेऊन महिला शोभायात्रेत सहभागी. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला मराठी कलाकारांची हजेरी. मराठी कलाकारांकडून ढोल वाजवून उत्साह साजरा.